महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नंदुरबार, धुळे, मालेगाव आणि नांदगाव दौऱ्यावरती आहेत। यावेळी महायुतीच्या उमेदवारांसाठी मुख्यमंत्री जाहीर सभा घेत मैदानात उतरतायत। मुख्यमंत्री यावेळी विरोधकांना काय बोलणार याकडे लक्ष लागलंय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात रोड शो होणार आहे। आजच्या रोड शोच्या माध्यमातून फडणवीस मतदारांशी संवाद साधतील। अजित पवारांच्या सभांचा आज धडाका असणार आहे। एकूण 5 मतदारसंघात अजित पवारांची तोफ धडाडणार आहे। पारनेर, शिरूर, मुळशी, फलटण, गडहिंग्लज या मतदारसंघातील उमेदवारांसाठी अजित पवार प्रचार करतील। शरद पवारांच्या सभेचा आज धडाका आहे। बीडच्या माजल गावात मोहन जगताप यांच्या प्रचारार्थ सभा होणार असून पंढरपुरात देखील अभिजित पाटील यांच्या प्रचारासाठी सभा होईल। उद्धव ठाकरेंची आज पालघरमध्ये जाहीर सभा होणार आहे। ठाकरे गटाचे उमेदवार जयेंद्र दुबळा आणि बोईसर विधानसभेचे उमेदवार विश्वास वळवी यांच्यासाठी उद्धव ठाकरे जाहीर सभा घेतील। आदित्य ठाकरे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावरती आहेत। यावेळी संध्याकाळी 6 वाजता कुडाळ मतदारसंघात माणगाव येथे आदित्य ठाकरे सभा घेणार आहेत। प्रियंका गांधी प्रचाराच्या मैदानात आहेत। प्रियंका गांधी यांचा आज पश्चिम आणि मध्य नागपुरात रोड शो होणार आहे। एकनाथ खडसेंनी लाडकी बहीण योजनेवरून पुन्हा एकदा सरकारवर टीका केली। लाडक्या बहिणींनो 1500 रुपये घ्या, मात्र दिवाळीत करंजीसाठी लागणारं खोबरं 300 रुपये किलोनं खरेदी करा, असं म्हणत एकनाथ खडसेंनी महागाईवरून राज्य सरकारवर निशाणा साधला। गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला। मेरे पास बाप की या किसी दादा की दौलत नहीं है, पर मेरे पास सिर्फ बाळासाहेब के आशीर्वाद है, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला। तर तुम्ही मला गद्दार म्हणता, पण मी शिवसेना प्रमुखांना सोडलेलं नाही, मी शिवसेनेचा भगवा सोडलेला नाही, मात्र तुमच्या अवतीभोवती मात्र 5-5 पक्ष सोडून आलेले लोक बसतायत, असा टोला त्यांनी लगावला। पाटण मतदारसंघात आज उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे। शिवसेना फुटीनंतर प्रथमच उद्धव ठाकरे पाटण मतदारसंघात सभा घेणार आहेत। शंभूराज देसाईंवरती उद्धव ठाकरे तोफ डागणार का याकडे लक्ष लागलंय। महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत उमेदवार पांडुरंग बरोरा यांच्या पत्नी प्रियंका बरोरा या खुर्चीवरती न बसता महिलांसोबत प्रचार सभेत जमिनीवर खाली बसल्या। खुर्च्या पूर्ण भरलेल्या असताना अनेक महिलांना जागा नसल्यामुळे त्यांनी खाली बसणं पसंत केलं। पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला तुतारी हे नवचिन्ह मिळाल्यानंतर रामकृष्ण हरी वाजवा तुतारी ही घोषणा लोकप्रिय ठरली होती। आता अजित पवारांचे उमेदवार दिलीप मोहिते पाटील यांनी रामकृष्ण हरी विकासाचं घड्याळ लई भारी अशी नवीन घोषणा प्रचारात आणली आहे। मोहम्मद पैगंबर आणि इतर देवदेवतांबद्दल वाईट शब्दांचा प्रयोग केल्यास फौजदारी कारवाई करण्यासाठी कायद्याची गरज आहे, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं। तर वंचितचा उमेदवार सत्तेत गेल्यास याबाबतचा कायदा आणणार अशी ग्वाही देखील आंबेडकरांनी दिली। येवला काही कोणाच्या बापाची संपत्ती नाही, मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडा, जरांगे पाटलांनी नाव न घेता भुजबळांवर टीका केली। बारामतीच्या करामती काकानं मराठवाड्याच्या हक्काच्या फाईलवरती बसत मराठवाड्याचं पाणी अडवण्याचा प्रयत्न केला, अशी टीका भाजप प्रदेश सरचिटणीस माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी शरद पवारांवर केली। जातीपातीचं आणि धर्माचं राजकारण करून कर्तृत्ववान ताईचा पराभव केला, त्या तुतारीला बीड जिल्ह्याच्या मातीत गाडा, असं वक्तव्य धनंजय मुंडेंनी केलं। बीडच्या माजल गावातल्या प्रकाश सोळंके यांच्या सभेत बोलताना त्यांनी शरद पवार गटावर हल्लाबोल केला। परांडा शहरात पदयात्रा काढत तानाजी सावंत यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। यावेळी त्यांनी विरोधकांना निशाणा साधला। मला गुदगुल्या करण्याचा प्रयत्न करू नका, मी माझ्या मतदारसंघासाठी काहीही करू शकतो, मी जे केलं ते राज्यानं बघितलंय, असं म्हणत तानाजी सावंत यांनी विरोधकांना इशारा दिला। शरद पवार यांच्या सांगण्यावरून जरांगे येवल्याला गेले, जरांगेंना छगन भुजबळ नावाची कावीळ झाली आहे, अशी टीका लक्ष्मण हाकेंनी जरांगेंवर केली। अहिल्यानगर, शेवगाव, पाथर्डी मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवारांसाठी सभा होणार आहे। आमदार मोनिका राजळे आणि कर्जत जामखेड मतदारसंघात भाजपचे उमेदवार आमदार राम शिंदे यांच्या प्रचारासाठी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सभा होणार आहेत। उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा बंडखोरांवर निशाणा साधलाय। ही निवडणूक केवळ शिवसेना किंवा उद्धव ठाकरेंच्या अस्तित्वाची नाही, तर ही निवडणूक गद्दार मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी आहे, त्यामुळे एकही गद्दार उरता कामा नये, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी बंडखोरांवर हल्लाबोल केला। आमदार बच्चू कडू आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यावरती बरसले, तुमची ठाकूरकी बंद करायला आलोय, बच्चू कडू यांनी ठाकूर यांना थेट आव्हान दिलं।
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना जोरदार टोला लगावला. माझी तब्येत बरी आहे, 2-5 मिनिटं बोलून जाणार नाही असं म्हणत राज ठाकरेंचं नाव न घेता उद्धव ठाकरेंनी टोला लगावला. तब्येत ठीक नसल्यामुळे भिवंडीतल्या सभेतून राज ठाकरे लगेच निघून गेले होते. यावरून उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला. लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मदत केली होती, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काही जागांवर मनसेला मदत करण्यासंदर्भात चर्चा झाली होती असं भाजपचे नेते विनोद तावडे म्हणाले. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी लाडकी बहीण योजनेवरून टीका केली. लाडकी बहीण योजनेत 1500 रुपये दिले जात आहेत, मात्र अशा योजनांच्या माध्यमातून जनतेला किती दिवस फुकट देणार आणि जनतेला अपंग बनवलं जातंय असं सुरेश म्हात्रे म्हणाले. तुम्ही घरातली माणसं, तुम्हाला रागवण्याचा अधिकार आहे. चिमटा काढा पण असा झटका देऊ नका. आता उमेदवार पाडू नका असं भावनिक आवाहन अजित पवारांनी जनतेला केलं. खेड राजगुरुनगरकरांनो, तुम्ही तुमचं काम करा आणि मी आपल्या सगळ्यांना शब्द देतो, यावेळेस माझ्या जोडीला दिलीपराव मोहिते पाटलांना मंत्रिमंडळात घेण्यात मी कमी पडणार नाही असं आश्वासन अजित पवारांनी दिलं. विक्रमगड विधानसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार सुनील भुसार यांच्या प्रचारार्थ जयंत पाटलांनी विक्रमगडमध्ये प्रचार सभा घेतली. महायुती सरकार आदिवासी विरोधी असल्याचा आरोप करत आदिवासींच्या हक्काचा पैसा दुसऱ्या योजनांमध्ये फिरवला जातोय असा आरोप जयंत पाटलांनी केला. मुंबईत महाविकास आघाडीचे चांदिवलीचे उमेदवार नसीम खान यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरेंची सभा पार पडली आणि या सभेतून ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांवर निशाणा साधला, तर नसीम खान यांचा विजय पक्का असल्याचा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला. पुण्याच्या चाकणमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांची सभा पार पडली. महायुतीचे उमेदवार दिलीप मोहिते पाटलांसाठी त्यांनी ही सभा घेतली. यावेळी अजित पवारांनी तुफान फटकेबाजी करत शरद पवारांची नक्कल केली. बटेंगे तो कटेंगेची भूमिका पक्षातील नेत्यांना समजावून सांगू असं वक्तव्य फडणवीसांनी केलं होतं. दरम्यान मी माझ्या भूमिकेवर ठाम असून फडणवीस काय म्हणाले हे समजून घ्यावं लागेल असं स्पष्टीकरण अशोक चव्हाणांनी दिलं. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पत्रकारांसंदर्भात वादग्रस्त विधान केलं. पत्रकार हे एक प्रकारचे गुलाम आहेत असं वक्तव्य राहुल गांधींनी केलं आणि या वक्तव्याचा सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधकांनी निषेध केला. निवडणूक आचारसंहिता भंग केल्याच्या तक्रारींवर निवडणूक आयोगानं भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना नोटीस बजावत उत्तर मागितलंय. दोन्ही पक्षांना उद्या दुपारी 1 वाजेपर्यंत उत्तर देण्याची मुदत दिली आहे. बारामती विधानसभा मतदारसंघातील लक्षवेधी लढतीचा निकाल काय लागणार याहीपेक्षा सोमवारी होणाऱ्या शरद पवारांच्या सांगता सभेची बारामतीत सर्वाधिक चर्चा आहे. या सभेत शरद पवार जाहीरपणे कोणती निर्णायक भूमिका मांडणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे. त्यामुळे अजित पवार की योगेंद्र पवार असा मतदारांमध्ये संभ्रम आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या 67 वर्षांच्या इतिहासात आतापर्यंत एकूण 461 महिला आमदारांनी सभागृहात प्रतिनिधित्व केलंय आणि यंदाच्या विधानसभा निवडणुकीत 363 महिला उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. सातारा जिल्ह्यात एकूण 109 उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी तब्बल 57 जणांनी अपक्ष म्हणून दंड थोपटलेत. तरीही 8 मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीतच खरा सामना आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. काँग्रेस नेते महाराष्ट्रात येऊन कर्नाटक पॅटर्नची उदाहरणं देतात, मात्र काँग्रेसनं सत्तेवर येण्यासाठी ज्या योजना जाहीर केल्या त्या पैसे नसल्यामुळे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे राज्यातील जनतेनं काँग्रेसच्या आश्वासनांना भुलू नये असं आवाहन प्रल्हाद जोशींनी केलं. भाईंदर पश्चिम येथील 60 फूट रोडवर आयोजित जननिर्धार अहिंसा सभेत अपक्ष उमेदवार गीता जैन यांनी काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांवर हल्लाबोल केला. जैन यांनी सभेच्या मंचावर स्वतःला नरेंद्र मोदी आणि भाजपच्या विचारधारेचं समर्थक असं सांगितलं. अपक्ष उमेदवार डॉक्टर मंगेश आमले यांनी निवडणूक प्रचारार्थ आघाडी घेतली असून त्यांनी नवी मुंबई ज्वेल ऑफ नवी मुंबई परिसरात मॉर्निंग वॉक करत नागरिकांच्या भेटी घेतल्या आणि यावेळी डॉक्टर आमले यांनी विकासाची कास धरून राहण्यासाठी आपल्याला एक संधी द्यावी असं आवाहन लोकांना केलं. भिवंडीत मतदारसंघातील भाजपचे उमेदवार महेश चौगुले आणि शिवसेनेचे उमेदवार संतोष शेट्टी या 2 उमेदवारांच्या प्रचारासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी सभा घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. काँग्रेस काळात भ्रष्टाचारानं देश पोखरला होता असा हल्लाबोल शर्मांनी केला. एखादा कंटेनर कुठे दिसला की गुजरातमधूनच आला, जसं काही गुजरात हे पाकिस्तानमध्येच आहे. संजय राऊत हे पत्रकार आहेत आणि त्यांना तर ते कळलं पाहिजे असं जोरदार प्रत्युत्तर रामदास कदम यांनी दिलं.
राज्यातील 12 लाख ऊसतोड मजूर मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. ऊस गाळप हंगाम पुढे ढकलण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावावर केंद्रीय निवडणूक आयोगानं कोणताही निर्णय दिलेला नाही. त्यामुळे याचा फटका किमान 25 मतदारसंघात बसण्याची भीती व्यक्त होते. राज्यातील बाजार समितीत कांद्याची 89,000 क्विंटलची आवक झाली. यात सोलापूर बाजारात 38,000 तर नाशिक जिल्ह्यात 15,000 क्विंटलची आवक झाली. रबी हंगामाला सुरुवात झाली असून अनेक शेतकरी गहू लागवडीला प्राधान्य देत आहेत. आता गव्हाच्या MSPचा विचार केला तर 2025-26 साठी 2,425 रुपये इतका आहे, तर बाजारभाव कमीत कमी 2,150 रुपयांपासून ते 3,000 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळतोय. खरीप हंगामात सततच्या पावसानं उत्पादनात घट झाली, त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. सोयाबीन आणि कापसाला योग्य दर मिळत नसल्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय. राज्यात बाजार समितीतील मार्केट यार्डात मक्याची आवक 26,761 क्विंटल इतकी झाली आहे. त्याला सर्वसाधारण दर हा 2,105 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालाय. इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. आपण लगेच परत येऊया. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.